इंट्रोडक्शन आपण युनिट्स अँड मेजरमेंटचं बघितलेलं आहे. आपण पार्ट सेकंड मध्ये आपण जो पॉईंट शिकणार आहे, पॉईंटचं नाव आहे फंडामेंटल क्वांटिटी अँड युनिट्स. ओके, फंडामेंटल क्वांटिटी अँड युनिट्स. तर आपण फिजिकल क्वांटिटी बद्दल थोडीशी आयडिया घेतलेली आहे आणि युनिट्सचे थोडेसे टाइप्स सुद्धा आपण बघितलेले आहे. बेसिक इंट्रोडक्शन मध्ये आपण एवढं कव्हर केलेलं आहे. आता थोडंसं पुढे जायचा प्रयत्न करूया आपण. फंडामेंटल क्वांटिटी अँड युनिट्स. ओके, द फिजिकल क्वांटिटी विच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट आर नोन एज फंडामेंटल क्वांटिटी. स्टुडंट्स, फंडामेंटल क्वांटिटीची डेफिनेशन दिलेली आहे. एक फिजिकल क्वांटिटी दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड करत नाही, त्याला काय म्हणायचं, फंडामेंटल क्वांटिटी. एक्झाम्पलद्वारे तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करतो. जसं की एक फिजिकल क्वांटिटी आहे मास आणि दुसरी फिजिकल क्वांटिटी आहे टाइम. तर ह्या दोन क्वांटिटी मेजरमेंट करता वेळेस एकमेकांवर डिपेंड करत नाही. कसा बघा, ज्यावेळेस तुम्ही मास मेजर करताय, सपोज टाइम झालेला आहे, सपोज 5 वाजलेले आणि 5 वाजता तुम्ही तुमचं मास मेजर केला आहे 50 केजी. किती आहे? 50 केजी. आता 6 वाजले, आता 6 वाजता तुम्ही मास मोजा. आता 6 वाजता मास मोजलं तुम्ही जागी 60 केजीचे होणार आहे का? टाइम बदलला, मास बदलणार आहे का? असं तर होणार नाही. 6 वाजता जरी तुम्ही मास काउंट केलं तरी सुद्धा तुमचं मास किती भेटणार आहे? 50 केजी. तर सांगायचं तात्पर्य हे, मास जी फिजिकल क्वांटिटी ती टाइमवर डिपेंड करते का? नाही, ती टाइमवर डिपेंड करत नाहीये. आपण दुसरं एक एक्झाम्पल घेऊ. सपोज लेंथ, जसं की आपण डायरेक्शन बद्दल बोलायचा प्रयत्न करू. जसं तुम्ही या डायरेक्शन मध्ये गेले, तुमचं मास किती होते? 50 केजी. या डायरेक्शन मध्ये गेले तुम्ही, मास किती होते? 50 केजी. आता तुम्ही रिटर्न आले, आता तुम्ही रिटर्न वापस आले, तर तुमचं मास 50 केजी राहील का चेंज राहील? 50 केजी राहील. म्हणजे तुम्ही डिस्टन्स जरी बदलला, डायरेक्शन जरी बदलली, तर मासला काही फरक पडला का? नाही. तर स्टुडंट्स, फिजिक्स मध्ये काही अशा क्वांटिटी असतात त्या दुसऱ्या कुठल्या क्वांटिटी डिपेंड करत नाही. म्हणजे वन फिजिकल क्वांटिटी डू नॉट डिपेंड अदर फिजिकल क्वांटिटी, इट्स कॉल्ड एज फंडामेंटल क्वांटिटी. बरोबर आहे का नाही? जसं आता मी या डायरेक्शन मध्ये उभा आहे, ओके, या डायरेक्शन मध्ये उभा आहे, तर मी सपोज घड्याळकडे बघत आहे, 5 वाजलेला आहे. आता तिकडून जरी बघितलं मी, किंवा असं जरी बघितलं मी, किंवा असं जरी बघितलं मी, कुठल्याही डायरेक्शन मध्ये जाऊन जर मी टाइम बघत आहे, तर टाइम तर तोच राहणार आहे. म्हणजे टाइम सुद्धा अशी क्वांटिटी आहे का ती डायरेक्शनवर डिपेंड करत नाही. सांगायचं तात्पर्य आहे, एक क्वांटिटी दुसऱ्या क्वांटिटीवर ज्यावेळेस डिपेंड करत नाही, त्याला आपल्याला कुठली क्वांटिटी म्हणायचे? फंडामेंटल क्वांटिटी. लक्षात घ्यायचा प्रयत्न करा. तुम्ही या डायरेक्शनला बसलेले, तुमचं मास आहे 50 केजी. आता तुम्ही या डायरेक्शन मध्ये गेले, तुमचं मास चेंज होणार आहे का? नाही. म्हणजे दिशा बदलली तुम्ही, तर तुमचं मास चेंज होत आहे का? नाही. म्हणजे ह्या ज्या क्वांटिटी मी जे बोलत आहे ते दुसऱ्या कुठल्या क्वांटिटीवर डिपेंड करत नाहीये. म्हणजे टायमानुसार मास बदलत आहे का? नाही बदलत आहे. लक्षात घ्यायचा प्रयत्न करा. बरोबर आहे की नाही? टायमानुसार मास बदलत नाहीये, टायमानुसार डिस्टन्स बदलत नाहीये. बरोबर आहे की नाही? मी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी 5 किलोमीटर गेलो, त्यावेळेस वेगळा टाइम होता. आता मी परत जर वापस आलो तर टाइम वेगळा असेल, पण अंतर तर तेच राहणार आहे. म्हणजे डिस्टन्स टायमानुसार चेंज झाला का? नाही. म्हणजे फिजिक्स मध्ये अशा काही क्वांटिटी असतात तर दुसऱ्या क्वांटिटीमुळे डिपेंड करत नाही, त्याला आपण म्हणतो फंडामेंटल क्वांटिटी. There are 7 fundamental quantity: length, mass, time, temperature, electric current, luminous intensity and amount of substance. Students, fundamental quantity ची उदाहरण या ठिकाणी दिलेले आहे. जसं की लेंथ आहे, लेंथ कुठली क्वांटिटी आपली? फंडामेंटल क्वांटिटी. त्यानंतर कुठली क्वांटिटी आहे? मास. कुठली क्वांटिटी आहे? फंडामेंटल क्वांटिटी. मग टाइम आहे, टेम्परेचर आहे, त्यानंतर इलेक्ट्रिक करंट आहे, इलेक्ट्रिक करंट. त्यानंतर आहे तुमचं इंटेन्सिटी आहे, लुमिनस इंटेन्सिटी. त्यानंतर तुमचं आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स एक्सेट्रा. त्या 7 क्वांटिटी या ठिकाणी अशा दिलेल्या आहे, यांना आपण फंडामेंटल क्वांटिटी असे म्हणूया. फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय? एक क्वांटिटी दुसऱ्या क्वांटिटीवर डिपेंड करणार नाही. लक्षात घ्यायचा प्रयत्न करा स्टुडंट. तुम्ही साऊथ डायरेक्शन मध्ये टेम्परेचर मोजत आहे, टेम्परेचर आहे तुमच्या बॉडीचं 40 डिग्री सेल्सिअस. तुम्ही साऊथ कडे बघत आहे आणि ऍटमॉस्फेरिक टेम्परेचर आहे 40 डिग्री सेल्सिअस. आता तुम्ही नॉर्थ कडे बघत आहे, तुम्ही तुमच्या एका पर्टिक्युलर इन्व्हायरमेंट मध्ये. आता तुम्ही नॉर्थ कडे बघताय, तुम्ही दिशा बदलली तर तुमचं टेम्परेचर चेंज होईल का? नाही, टेम्परेचर तेच राहणार. म्हणजे ह्या ठिकाणी सांगायचं तात्पर्य हे आहे, एक फिजिकल क्वांटिटी दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवर ज्यावेळेस डिपेंड करत नाही, त्यावेळेस त्याला कुठली क्वांटिटी म्हणायचं आहे? फंडामेंटल क्वांटिटी. सो देर आर 7 फंडामेंटल क्वांटिटी. आता स्टुडंट्स, ह्या ज्या फंडामेंटल क्वांटिटी आहे त्या क्वांटिटीजचे युनिट्स असतील, मग आपण त्यांना कुठले युनिट्स म्हणू? फंडामेंटल युनिट्स. तर या ठिकाणी फंडामेंटल युनिट्स मध्ये दिलेलं आहे, द युनिट्स यूज्ड टू मेजर फंडामेंटल क्वांटिटी आर कॉल्ड एज फंडामेंटल युनिट्स. जे युनिट्स फंडामेंटल क्वांटिटी मेजर करण्यासाठी वापरले जातात त्यांना फंडामेंटल युनिट्स म्हणायचं. द फंडामेंटल क्वांटिटीज देअर युनिट्स अँड सिम्बॉल आर शोन इन द टेबल्स. आता स्टुडंट्स, या ठिकाणी हा टेबल जो दिलेला आहे, हा टेबल या ठिकाणी दिलेला आहे. लेंथ आहे, लेंथचं युनिट काय आहे? मीटर, त्याचा सिम्बॉल आहे. त्यानंतर आहे मास, मासचं युनिट आहे किलोग्राम, ओके, त्याचा सिम्बॉल आहे केजी. त्यानंतर टाइम आहे, टाइमाचं युनिट सेकंड आहे, त्याचा सिम्बॉल आहे एस. त्यानंतर टेम्परेचर, टेम्परेचरचे युनिट आहे केल्विन, त्याचा सिम्बॉल आहे के. त्यानंतर इलेक्ट्रिक करंटचा युनिट आहे अँपियर, लुमिनस इंटेन्सिटीचं युनिट आहे कॅन्डेला आणि त्यानंतर अमाऊंट ऑफ सबस्टन्स युनिट आहे मोल. स्टुडंट्स, आता जे 7 क्वांटिटी मी जे बोललो ना, त्या 7 क्वांटिटीचे जे युनिट्स आहे ते टेबल मध्ये दिलेले आहे.
मग या 7 क्वांटिटी कुठल्या क्वांटिटी होत्या? फंडामेंटल क्वांटिटी. मग यांच्यासाठी जे युनिट्स वापरण्यात आले ते कुठले युनिट्स होतील? फंडामेंटल युनिट्स. सो आपण याची डेफिनेशन अशी म्हणू शकतो, द युनिट विच यूज टू एक्सप्रेस फंडामेंटल क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटी रिप्रेझेंट करण्यासाठी जे युनिट वापरले जाते त्यांना फंडामेंटल युनिट्स म्हणायचे. जसं की लेंथ आहे, आता लेंथला कुठली क्वांटिटी म्हणलो आपण? फंडामेंटल क्वांटिटी. मग लेंथ साठी युनिट काय आहे? मीटर. मग आता मीटर कुठल्या कशासाठी वापरला आपण? फंडामेंटल क्वांटिटी साठी. मग हे कुठलं युनिट झालं? फंडामेंटल युनिट्स. जसं की मी मास बोललो, कुठली क्वांटिटी आहे? फंडामेंटल क्वांटिटी. मग याचं युनिट काय आहे? केजी. मग हे केजी युनिट कशासाठी वापरलं? फंडामेंटल क्वांटिटीसाठी. मग हे कुठलं युनिट झालं? फंडामेंटल युनिट. ज्या क्वांटिटीसाठी आपण जे युनिट वापरू ते तेच युनिट असणार. जसं की फंडामेंटल क्वांटिटीसाठी मी जी युनिट वापरणार ते फंडामेंटल युनिट असणार. सो इट्स व्हेरी सिंपल. हा टेबल तुम्ही लक्षात घ्यायचा प्रयत्न करा. या टेबल्स मध्ये 7 क्वांटिटी दिलेल्या आहे आणि त्यांचे युनिट सुद्धा दिलेले आहे. आणि स्टुडंट्स, सगळ्यात महत्वाचं, फिजिक्स मध्ये ज्या गोष्टी मी सांगत आहे त्या तुम्हाला पाठ करणं खूप काही गरजेचं आहे. लर्न करणं, लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. फंडामेंटल ज्या 7 क्वांटिटी सांगितल्या मी त्या लक्षात ठेवा. मग त्या 7 क्वांटिटीचे युनिट्स लक्षात ठेवा, कारण ते युनिट वरून तुम्हाला कळतं ती कुठली क्वांटिटी आहे. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं त्यांचा सिम्बॉल वरून तुम्हाला कळतं ती कुठली क्वांटिटी आहे. सपोज मी असं लिहिलं केजी, तर तुम्ही लगेच सांगू शकता कुठली क्वांटिटी आहे. ही क्वांटिटी आहे मास, आणि मास म्हणजे कुठली क्वांटिटी? फंडामेंटल क्वांटिटी. म्हणजे युनिट्स प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन फिजिकल क्वांटिटी और इन फिजिक्स. ओके. अँड इट्स सिम्बॉल ऑल्सो. ओके. सो आता पुढे दिलेलं आहे derived quantity and units. In physics, we come to across the larger number of quantity like speed, momentum, resistance, conductivity, etc., which depend on the sum or other 7 fundamental quantity and can be expressed in terms of this quantity. These are the called as derived quantity and their unit, which can be expressed in terms of fundamental units and are called as derived units. The students, या ठिकाणी आता जसं आपण फंडामेंटल क्वांटिटी शिकलो, तसं आता दुसरं जे आपण क्वांटिटी शिकणार आहे त्या क्वांटिटीचं नाव आहे डिराइव्ह क्वांटिटी. जसं आपण फंडामेंटल क्वांटिटी बघितलं तसं डिराइव्ह क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटीचे एकदम अपोज. फंडामेंटल क्वांटिटी कशा होत्या? एक क्वांटिटी दुसऱ्या क्वांटिटीवर डिपेंड करत नव्हती. पण आता इथं काय आहे? डिराइव्ह क्वांटिटी म्हणजे त्याच्या अपोजिट. म्हणजे एक क्वांटिटी दुसऱ्या क्वांटिटीवर काय करणार? डिपेंड करणार. त्याला काय म्हणायचं? डिराइव्ह क्वांटिटी. वन फिजिकल क्वांटिटी डिपेंड्स अदर फिजिकल क्वांटिटी. इट इज कॉल्ड ॲज डिराइव्ह क्वांटिटी. अँड युनिट यूज टू एक्सप्रेस डिराइव्ह क्वांटिटी इट इज कॉल्ड ॲज डिराइव्ह युनिट्स. म्हणजे जे युनिट्स डिराइव्ह क्वांटिटीसाठी वापरले जाणार त्यांना डिराइव्ह युनिट्स म्हणायचं. जे युनिट्स फंडामेंटल क्वांटिटी एक्सप्रेस करण्यासाठी यूज होणार त्यांना फंडामेंटल क्वांटिटी. तर एक एक्झाम्पल या ठिकाणी पहिले बघू आपण. डिराइव्ह क्वांटिटी म्हणजे कुठल्या क्वांटिटी? बघा, फोर्स कुठली क्वांटिटी आहे? डिराइव्ह क्वांटिटी. कारण डिराइव्ह क्वांटिटी खूप अशी क्वांटिटी आहे जी दुसऱ्या क्वांटिटीवर डिपेंड करते. जसं हा डस्टर आहे, याला मी या डायरेक्शनला फोर्स अप्लाय केला तर हा इकडे जाणार, बरोबर आहे की नाही? आणि जर मी तिकडून फोर्स अप्लाय केला तर इकडे जाणार. म्हणजे इथे आपण डायरेक्शन बद्दल बोलणार आहे. तर डायरेक्शन या ठिकाणी महत्वाचे आहे. म्हणजे इकडून मी जर फोर्स अप्लाय केला तर डिस्प्लेसमेंट अशी होणार, तिकडून फोर्स अप्लाय केला इकडे डिस्प्लेसमेंट होणार. म्हणजे ज्या डायरेक्शनला मी फोर्स अप्लाय करणार डिस्प्लेसमेंट त्या डायरेक्शनला होणार. म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे एकमेकांवर काय करताय? डिपेंड करताय, बरोबर आहे की? मी एखादा डोर जर मी असा ओढला तर तो इकडे जाणार आहे, बरोबर आहे की नाही? का तिकडे जाईल? बरोबर आहे, तो इकडे येणार. ज्या डायरेक्शनला मी त्याला फोर्स अप्लाय करणार त्या डायरेक्शनला तो जाईल. म्हणजे जसा मी फोर्स अप्लाय करणार तशी डिस्प्लेसमेंट होईल. म्हणून या दोन्ही क्वांटिटी एकमेकांवर काय करतात? आता डिपेंड करतात. दोन्ही क्वांटिटी एकमेकांवर काय करतात? डिपेंड करत आहे. म्हणून यांना कुठल्या क्वांटिटी म्हणायचं? डिराइव्ह क्वांटिटी म्हणायचं. मग आपण 10th ला शिकलेलो आहे फोर्सचे युनिट काय आहे? न्यूटन. आणि डिस्प्लेसमेंटचे युनिट काय? मीटर. मग आता हे युनिट्स आहे, हे युनिट्स आहे. कुठले युनिट्स झाले? डिराइव्ह युनिट्स. जशा डिराइव्ह क्वांटिटी तसे डिराइव्ह युनिट्स. तर स्टुडंट्स, डिराइव्ह क्वांटिटी बद्दल आपण आणखी डिटेल मध्ये चर्चा करणारच आहोत. आपण पुढे काही एक्झाम्पल बघणार आहोत. जसं की न्यूटन सेकंड लॉ आपण बघितलेला आहे. फोर्सचा फॉर्म्युला होता मास इंटू ऍक्सलरेशन. न्यूटन सेकंड लॉ काय आहे? फोर्सचा फॉर्म्युला मास इंटू ऍक्सलरेशन. सो ऍक्सलरेशन जे आहे ते फोर्सवर डिपेंड करतं. जेवढा फोर्स तुम्ही अप्लाय करणार तेवढा ऍक्सलरेशन तयार होणार. तुम्ही कमी फोर्स अप्लाय केला तर कमी ऍक्सलरेशन तयार होणार. जास्त फोर्स अप्लाय केला तर जास्त ऍक्सलरेशन तयार होईल, बरोबर आहे की नाही? म्हणजे फोर्स आणि ऍक्सलरेशन दोन्ही क्वांटिटी एकमेकावर डिपेंड करत आहे. म्हणजे हे कुठल्या क्वांटिटी आहे? डिराइव्ह क्वांटिटी. मग ऍक्सलरेशनचे युनिट काय आहे? मीटर पर सेकंड स्क्वेअर. ऍक्सलरेशनचे युनिट काय आहे? मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग ह्या ज्या दोन क्वांटिटी आहे या कुठल्या क्वांटिटी झाल्या? डिराइव्ह क्वांटिटी. आणि हे जे युनिट्स आहे हे कुठले युनिट आहे? डिराइव्ह युनिट्स. तर स्टुडंट्स, आज आपण अशा प्रकारे फंडामेंटल अँड डिराइव्ह क्वांटिटी अँड फंडामेंटल युनिट्स अँड डिराइव्ह युनिट्स असे 4 टॉपिक आपण या पार्ट 2 मध्ये बघितले. तर पार्ट फर्स्ट अँड पार्ट सेकंड म्हणून आपण लेक्चर नंबर 1 या ठिकाणी बघितलेला आहे. तर स्टुडंट्स, आजचं आपलं हे फर्स्ट चॅप्टरचं फर्स्ट लेक्चर आहे. तुम्ही हा जो पूर्ण पॉइंट आहे दोन्ही आपले पार्ट खूप चांगल्या रीतीने तुम्ही बघा. चांगल्या रीतीने जो पॉइंट पुन्हा तुम्हाला मी टेक्स्टबुक सेंड केलेला आहे, व्यवस्थित रीड करा. पहिलं लेक्चर आहे, सुरुवातीला तुम्हाला 100% कळणार नाही, पण तुम्ही व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशनली तुम्ही त्याला समजून घ्यायचा प्रयत्न करा.